नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। या जिल्ह्यांमध्ये आता या 31 जिल्ह्यांमध्ये 1219 कोटी रुपयाचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की यामध्ये 31 जिल्ह्यांचा समावेश आहे। तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे हे तुम्हाला लाईव्ह मी दाखवणार आहे। तर आता सर्वप्रथम आपण जे काही मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं सुरू करून घेऊया। तर आता ज्यांना कोणाला पीक विमा मिळालेला नसेल तर अशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता आपली मोबाईलची स्क्रीन इथं सुरू झालेली आहे। तर आजपासून पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे, जे की या जिल्ह्यांमध्ये किती निधी इथे आपल्याला आलेला आहे, 1219 कोटी रुपयाचा पीक विमा। तर यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, तर 3 पिकासाठी तुमचा पीक विमा इथं मंजूर झालेला आहे। कोणकोणत्या? सोयाबीन, कापूस आणि तूर। तर आता यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, ठाणे, वर्धा, त्याचप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलढाणा। यानंतर बुलढाणा जिल्हा झाल्याच्या नंतर आपलं इथे सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, अमरावती, गडचिरोली, तर या जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता यामध्ये जे की तब्बल जे की सांगितल्याप्रमाणे 31 जिल्ह्यांना इथं मदत मिळत आहे, जे की पीक विमा भरपाई आता वाटप इथं सुरू झालेलं आहे। सोयाबीन, कापूस आणि तुरीसाठी जे की आपण दाखवलेले हे जे काही जिल्हे आहे, तर या जिल्ह्यांमध्ये जो काही निधी आपल्याला आलेला आहे, यामध्ये 1219 कोटी रुपयाचा पीक विमा आजपासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील, टप्प्याटप्प्याने पैसे इथे जमा केले जाणार आहे। यानंतर महत्त्वाचे जे काही अपडेट म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना वेगवेगळी भरपाई मिळणार आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच भरपाई इथं मिळणार तुम्हाला। सर्व जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे इथं भरपाई दिली जाणार आहे। ज्यांना कोणाला भरपाई आलेली नसेल तर अशाने पीक विमा प्रतिनिधीला संपर्क करा, जे की तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहते। 14447 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुमचा पीक विमा आलेला का आला नाही, पीक विमा रिजेक्ट झाला का, सविस्तर माहिती तुम्ही 14447 या हेल्पलाईन नंबरला कॉल करून घेऊ शकता। तर लगेच बघा व तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा, व यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही कमेंट करून नक्की सांगायचं आहे। थँक्यू।